गोलंदाज संदेश त्याची साथ देतोय प्रकाश राठोड आणि पहिलं षटक घेऊन येतोय क्रियेचा अमोल साळुंके. पहिला चेंडू पहिल्या षटक आणि सुंदर तटवलेला चेंडू चांगला गॅप साधत सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेनं याला म्हणतात झोमॅटो डिलिव्हरी. पहिला चौकार. सामन्याची सुरुवात बोनी श्री गणेश हा चौकारांनी गेटसेल वॉरियरचा. हा सामना गेटसेल वॉरियर प्रेडेटर्स यांच्यामधला नाणेफेक क्रियेने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय. मागच्या सामन्यातील पारितोषिक विजेते 201 रुपये जिंकलेले गणेश यांना अजूनही त्यांचं मानधन मिळालेलं नाहीये. मालुसरे यांनी त्याची दखल घ्यावी आणि पुन्हा एकदा सुंदर असा फटका गचाळ क्षेत्ररक्षण दुसरा चौकार. 2 चेंडू 2 चौकार. राहुल खाडे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणावर जोर देताना काहीसं मार्गदर्शन केलेलं. खेळाडूंना तंबी दिलेली. तिसरा चेंडू साळुंकेचा फलंदाजी करतो तो आणि पुन्हा एकदा सुंदर असा मध्य साधत चांगला तटवलेला चेंडू. एक धाव शैलेशने सुद्धा असं क्षेत्ररक्षण. एक धाव संदेशला एक धाव संघाला. आत्ताचा फलंदाज स्ट्राईकवर जातोय तो राठोड. बघूया पहिलं षटक घेऊन आलेला साळुंकेच्या गोलंदाजीचा सामना करतो राठोड. पहिला चेंडू राठोडसाठी सुंदररित्या प्लेड केलेला चेंडू सौम्य असा फटका. एक धाव राठोडला एक धाव संघाला. एका धावाने आपलं खातं उघडतो. अशा प्रकारे धावसंख्या झाली ही 9 माफ करा 10. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आलेला साळुंके. फलंदाजी करतोय तो संदेश. सुंदर असा तटवलेला चेंडू आणि हा जेल सुटलेला. ऋषभकडला जेल सुटलेला. जीवदान मिळतं संदेशला. पहिलं जीवदान गेट वॉरियरच्या जोडीत ऋषभकडनं. धावसंख्या 10. सुंदररित्या मागच्या दिशेला तटवलेला चेंडू बाउंड्री लाईन करत जाताना तिसरा चौकार. राठोडच्या फळीतून निघालेला तिसरा चौकार. धावसंख्या झाली ती 15. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. श्री गणेश बोनी चांगल्या पद्धतीने केलेल्या गेट वॉरियर्सनं. या ठिकाणी आता सामन्याचे 15 धावा गेल्यानंतर दुसरं षटक घेऊन आलेले स्वतः कर्णधार राहुल खाडे चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावताना त्यांचं वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. WMKचे जॉन्टी रोड्स म्हणून त्यांना एक किताब दिलेला आणि पहिला चेंडू त्रिपुरा बाद. जॉन्टी रोड्स बनण्याचा फायदा केला होता. नवीन किताब नवीन खेळ. पहिला चेंडू पहिला षटक सांघिक दुसरा आणि त्रिपुरा. मोलाचा गडी तंबूत पाठवताना राहुल खाडे या ठिकाणी. धावसंख्या झाली ती 16. 1 बाद 16. पुढचा खेळ फलंदाज जाताना संदीप कडू. बघूया संदीप कडू नावाप्रमाणे प्रतिस्पर्धी संघाला कडवटपणा आणतोय की नाही. संदेशांनी 3 चौकार ठोकून खेळाला हादरा देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला परंतु खाडेंनी तो हादरा मोडीत काढत पहिल्या चेंडूवर त्याला तंबूत पाठवलेलं. आता त्याची जागा घेतो तो संदीप कडू. कडू नावाप्रमाणे प्रतिस्पर्धी संघाला कडवटपणा आणतो की नाही बघूया. त्याचा सामना करतात उजव्या हाताचे गोलंदाज राहुल खाडे. स्वतः कर्णधार उर्फ जॉन्टी रोड्स म्हणून त्यांचा गौरव. पहिला चेंडू सामना करतो तो कडू. चांगल्या रीतीने तटवलेला चेंडू. 1 धाव कडूला 1 धाव संघाला. पहिल्या धावेने आपलं खातं उघडतो. आता सामना करायला येतो तो प्रकाश.
दुसरं षटक प्रगतीपथावर. सुंदर असा दटवलेला चेंडू, एक धाव नक्कीच मिळणार. एक चोरटी धाव या ठिकाणी घेतलेली. तेवढं सुरक्षा रक्षण या ठिकाणी मोरे यांचं. पुन्हा दटवलेला बारी चेंडू आणि प्रथमेशकडे गेलेला चेंडू, सुरक्षा रक्षण. धावांचा वेग मंदावलेला, सामन्यात आलेली गंभीरता आणि पहिल्या षटकात बहुमूल्य धावा दिल्याचा परिणाम या ठिकाणी दिसतोय. स्वतः आणि पाठीमागच्या दिशेने दटवलेला चेंडू आणि हा सरळ चौकार. प्रकाश राठोड यांच्या फळीतून निघालेला धगधगता चौकार. धावसंख्या 4 निवड, धावसंख्या 23, एक गडी बाद. खाडे यांचा वैयक्तिक पहिला सांघिक. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू सामना करतायत प्रकाश. आणि फुलटॉसचा चेंडू, बॅटला टच करून गेलेला चेंडू आणि हा पुन्हा एकदा चौकार. चौकाराच्या दृष्टीने संगप्पा पाटील यांच्याकडून क्षेत्ररक्षणात कमतरता. गचाळाचं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. क्षेत्ररक्षणाला गचाळपणा म्हणाल की परिस्थितीला. पुन्हा एकदा धावसंख्या झाली ही 27. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गेटसल वॉरियरची धावसंख्या 27. सोनवणे सरांची कमतरता भासते. आतापर्यंत 2-4-500ची बक्षिसं जाहीर झाली असती. काहीशी चर्चा करताना दोन्ही फलंदाज बघूया. तिसरं षटक घेऊन येतोय, माफ करा, तिसरं षटक घेऊन येतोय स्वतः बदक साहेब. बऱ्याच दिवसानंतर बदक साहेबांचं दर्शन. बदक साहेब आपलं वैयक्तिक पहिलं सांघिक. तिसरं षटक. बदकांचा सामना करतात कडू. आपले अलग अशा सुंदर असा चेंडू बदक साहेबाचा. निर्धाव चेंडू, कुठलीही धाव नाही. दुसरा चेंडू सामना करतो कडू आणि चांगल्या रीतीने दटवलेला चेंडू जातो सरळ शैलेशच्या हातात. एक धाव कडूला, एक धाव संघाला. आपला तिसरा चेंडू घेऊन येतोय बदक. सामना करतोय प्रकाश. बदक यांचा तिसरा चेंडू, सुंदररित्या दटवलेला चेंडू. एक चोरटी धाव नक्कीच मिळणार प्रकाशला. एक धाव प्रकाशला, एक धाव संघाला. धावसंख्या झाली 29, एक गडी बाद. तिसरं षटक प्रगतीपथावर. वैयक्तिक पहिलं सांघिक. तिसरं षटक घेऊन आलेला बदक. बदक साहेबाचा चेंडूचा सामना करतो कडू. आगळ्या वेगळ्या स्टाईलने उभा असलेला हा कडू आणि चांगल्या रीतीने दटवलेला चेंडू. उत्कृष्ट गॅप साधतोय पण चेंडू जातो प्रथमेशच्या हातात. क्षेत्ररक्षण उत्कृष्ट. एकच धाव मिळणार. काहीशी गंभीरता आणलेली या सामन्यामध्ये. खाडे यांचं वेळोवेळी आपल्या संघाला मार्गदर्शन. प्रत्येक खेळाडूला डिवसताना सावध राहा असा संदेश देताना. आणि प्रकाशनं मारलेला चेंडू जातोय खाड्यांकडे. तसाच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण खाड्यांकडून. प्रकाश यांना धावबाद करण्याचा बरोबर प्रयत्न. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बदकांचं, परंतु प्रकाश यांना कुठली रिस्क घ्यायची नाहीये. कुठलाही खेळाडू तंबूत पाठवायचा नाहीये. क्रियेकडून दबाव करण्याचा पुरेपूर प्रयत्न, परंतु गेटसेल वॉरियर तेवढंच तिटकारानं प्रतिकार करते. बदकाचा चौथा चेंडू सामना करतो कडू. चांगल्या रीतीने मारलेला चेंडू खाड्यांच्या जवळून जाताना सरळ चौकार. 4 धावा कडूला, माफ करा 4 धावा प्रकाशला, 4 धावा संघाला. माफ करा, थोडीशी चलबिचल. 4 धावा कडूला, 4 धावा संघाला. धाव संख्या झाली आहे ती 35. अशा प्रकारे बदकांचं तिसरं षटक संपलेलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 35. चौथं षटक घेऊन येतोय स्वतः मोरे. पुन्हा एकदा दबाव निर्माण करण्यासाठी स्वतः कर्णधार आपल्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं घेताना. पहिलं
वैयक्तिक दुसरा सांघिक चौथा षटक घेऊन येताना खाडेसाहेबांचा सामना करतो तो प्रकाश. ही जोडी फोडण्याचा पुरेपूर प्रयत्न क्रियेच्या संघाचा. क्रियेचा पहिला चेंडू सामना करतो प्रकाश. फक्त सौम्यरीतीने दटवलेला चेंडू, उत्कृष्ट गॅप साधत संगप्पाच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धाव प्रकाशला, एक धाव संघाला. धाव संख्या झाली ती 36. राहुल सर, तुम्ही पहिल्यांकडे होत आहात का? तुमच्या हातातलं शीतपेय आम्हाला गरजेचं आहे. अशा प्रकारे राहुल सर शीतपेय घेऊन येण्याचं पुण्याचं कर्म करताना वैयक्तिक दुसरा सांघिक चौथा षटक. राहुल खाडेंचं वैयक्तिक दुसरा सांघिक चौथा षटक. सामना करतोय तो कडू. सँडी कडूला मारलेला उत्कृष्ट असा चेंडू आणि हा पहिला षटकार वाकडा तिकडा मारलेला हिरवा पाला. दूर मारणार षटकार पर झुकेगा नाही साला. पहिला षटकार या ठिकाणं धावसंख्या 42. चौथं षटक प्रगतीपथावर आणि काहीसा गोंधळलेला शैलेश. थोडस खराब असं क्षेत्ररक्षण शैलेशचं आहे, पण हरकत नाही. धावसंख्या 46. एक गडी बाद. चौथं षटक प्रगतीपथावर. वैयक्तिक दुसरा सांघिक चौथा षटक आणि हा स्वर चेंडू या खेळातला पहिला स्वर चेंडू खाडेंकडनं. अतिरिक्त धावसंख्येत एक निभर. धावसंख्या 47. पुढचा चेंडू आणि धावबाद करण्याचा यष्टीरक्षकाचा उत्कृष्ट प्रयत्न आणि पुन्हा एकदा खाड्यांना दुसरा यश त्यांच्या पदरात. या ठिकाणी विकेटचा फक्त भार हा खाड्यांच्या खांद्यावर दिसतो. दुसऱ्या खेळाडूला तंबूत पाठवताना धावसंख्या झाली ती 47. 2 बाद. चौथं षटक प्रगतीपथावर. पाणी घेऊन जाताना राखीव खेळाडू. धावसंख्या 47. 2 फलंदाज बाद. पुढचा फलंदाज नितीन पांगारे. नितीन पांगारेची साथ देतात प्रकाश सलामीवीर फलंदाज प्रकाश राठोड. सर्वाधिक कोण गेलं? नितीन पांगारे आता धुरात सांभाळतील कडूच्या जागेवरची. कडून पण शेवटपर्यंत कडूपणा आणण्याचा प्रतिप्रती संघाला केलेला पुरेपूर प्रयत्न. पहिला षटकार. आता नितीन पांगारेचा सामना गोलंदाजी करतात दस्तखतदूर कप्तान राहुल खाडे सर. वैयक्तिक दुसरा सांघिक चौथा षटक. धावसंख्या 47. राहुल खाडे सरांचा शेवटचा चेंडू सामना करतात पांगारे आणि पुन्हा एकदा धावबाद. याला म्हणतात झोमॅटो डिलिव्हरी. 1.5 दिवसाचा गणपती यालाच म्हणायचा. फलंदाज पुन्हा तंबूत पाठवणारा. कधी आला कधी गेला समजलंच नाही. झोमॅटो डिलिव्हरी. पांगळेची जागा घेतो गोकुळ झेंडे. पुन्हा एकदा धावसंख्या झाली ती 47. 4 बाद 3 विकेट. माफ करा 47 धावा. 4 षटक. 47 धावा 3 बाद. सराव सामने खेळणाऱ्या संघांना विनंती करण्यात येत आहे की सराव करताना आपला चेंडू जर क्रीडांगणावर आला तर त्याचे वाईट फळ भोगावे लागतील. अण्णांचा हा निर्वाणीचा इशारा. पटकन पुढचा सामना चालू करायचा. वेळेची कमतरता. रोहित मोरे
वैयक्तिक पहिलं सांघिक 5वा षटक घेऊन येताना रोहित मोरे. सराव सामना खेळणाऱ्या खेळाडूंनी दक्षता घ्यावी. अण्णासाहेब मोरेंचं तुमच्याकडे लक्ष. रोहित याचं वैयक्तिक पहिलं सांघिक 5वा षटक. सामना करतात सलामीवीर फलंदाज दस्तखतदोर प्रकाश. सुरुवातीपासून आपल्या संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर. स्वतः कॅप्टन जबाबदारीनं कसा खेळतो त्याचं उत्कृष्ट उदाहरण या दोन्ही संघांनी दाखवलेलं. खाडेंनी प्रकाशनी 3 खेळाडूंना तंबूत पाठवण्याचं योगदान खाडेंचं, पण तसंच धावांचा डोंगर रचण्याचं सुद्धा धाडस केलं प्रकाशनं. कप्तान स्वतः या सामन्यामध्ये जबाबदारीनं खेळताना दिसत आहेत. रोहित वैयक्तिक पहिलं सांघिक 5वा षटक आणि प्रकाशनं मारलेला उत्कृष्ट चेंडू. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण क्रिएच्या संघाचं. 4 धावा प्रकाशच्या खात्यात. परिणामी संघाची धावसंख्या 4 ने वाढलेली. प्रथमेश कडनं थोडंसं खराब असं क्षेत्ररक्षण नक्कीच म्हणता येईल. गचाळ असं क्षेत्ररक्षण. माफ करा या ठिकाणी काहीसे शब्द हे सपोर्टिव्ह मित्रांकडनं आलेले. याचा कॉमेंट्री संवाद करण्याचा काही संबंध नाही असं समजून घ्यावं. सौम्यरीतीनं दाटवलेला चेंडू, कुठली धाव नाही, निर्धाव असा चेंडू. रोहितचा पुढचा चेंडू. सामना करतायत कर्णधार प्रकाश आणि सौम्यरीतीनं दाटवलेला चेंडू आणि या ठिकाणी चेंडू पहिलं यश मिळत आहे रोहितला. अशा प्रकारे 5वा खेळाडू तंबूत परतताना या ठिकाणी सलामीवीर फलंदाज आणि कर्णधार प्रकाश याला तंबूत पाठवताना रोहित. पुढचा फलंदाज आहे अमोल पालवे. पुढचा फलंदाज गेटसेल वॉरियर कडनं. धाव संख्या झाली ती 52. 4 बाद 52. 52 धाव संख्या, 4 बाद. अमोल पालवे आणि त्याची साथ देतोय तो गोकुळ. अमोल आणि गोकुळ यांच्यावर सध्या गेटसेल वॉरियरची धुरा. चांगल्या रीतीनं फलंदाजी केलेले प्रकाश सर. चेंडू पळीचा संबंध नाही. गाठ न भेट, नुसती व्हॉट्सअपवर चॅट, अशा पद्धतीचं काहीसा चित्र. पुढचा चेंडू रोहितचा. सामना करतो अमोल. नॉन स्ट्राईक वर गोकुळ. पुन्हा एकदा स्वर चेंडू. अतिरिक्त धावत 1 धाव संघाला. वैयक्तिक पहिलं सांघिक 5वा षटक रोहितचं. धावसंख्या झाली ती 53. 4 बाद 53. आणि पुन्हा एकदा खेळाडू बाद. गोकुळ या ठिकाणी त्रिफळाची रोहित कडनं. पुन्हा एकदा 2 अशा दिग्गज फलंदाजांना तंबूत पाठवताना राहुल खाडे यांना तहान लागलेली असून राखीव खेळाडूंनी पाण्याची पूर्तता त्वरित करायची आहे. पुढचा फलंदाज तुषार खाडे. धावसंख्या झाली ती 53. 5 बाद 53. 5वा षटक प्रगतीपथावर. रोहित याचं वैयक्तिक पहिलं. त्याने आतापर्यंत 2 फलंदाजांना रिटर्न पाठवलेलं. दीपक सर यांचं पाणी पाजण्याचं बहुमूल्य सहकार्य, पुण्याचं काम करताना. पाणी द्या. अशा प्रकारे 5 षटकांचा सामना संपलेला. धावसंख्या झाली ती 53. पाणी दे बरं का त्यांचं. मोरेश्वर
तुझ्या समोर आलेला तो चेंडू फक्त इकडे तंबूकडे पाठवतोस का? इकडे मोरे साहेबांकडे पाठवतो चेंडू. हा मोरे साहेबांकडे पाठव चेंडू इकडं. नितीश साहेब, मोरे साहेब तिकडे लक्ष देऊ नको. धाव संख्या झाली ती 53. 5 षटकांचा सामना संपलेला. वैयक्तिक दुसरं, सांघिक 6वं षटक घेऊन आलेला पदक. आणि अशा पद्धतीने वैयक्तिक दुसरा, सांघिक 5वं षटक पदकांचा सामना करतो तो गोकुळ. आणि सुंदर चेंडू मारण्याचा बरोबर प्रयत्न, परंतु चेंडू बळीचा कुठलाही संपर्क नाही. नमस्कार बाई. फालेनगरचे अध्यक्ष या ठिकाणी यांचं आगमन. सुंदर असा फटका. अशा पद्धतीने वैयक्तिक दुसरा, सांघिक 6वं षटक घेऊन आलेला पदक. धावसंख्या थोडी मंदावलेली. धावसंख्या 54. 5 बाद. पदकांचा सामना करतो तो तुषार खाडे. पुन्हा एकदा चेंडू फळीचा संपर्क नाही. गाठ न भेट, नुसती व्हॉट्सअपवर चॅट. पदकांचा पुढचा चेंडू सामना करतो तो तुषार. सौम्य रीतीने दटवलेला चेंडू संगप्पाच्या दिशेने मारलेला. संगप्पा चेंडूच्या पाठीमागे धावताना आणि आता चेंडू त्यांना भेटलेला आणि ते चेंडू रिटर्न यष्टीरक्षकाकडे पाठवताना तोपर्यंत 2 धावा संघाने टिपलेल्या. संगप्पाच्या सहकार्यानं 2 धावा प्रतिस्पर्धी संघाला. संगप्पा यांनी जर उत्कृष्ट झेल घेतला तर नितीश देशमुख यांच्याकडनं 101 रुपया. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण संगप्पा यांचं 101 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या नावाने जाहीर झालेलं. फक्त झेल घेण्याची गरज. अशा पद्धतीने पदकांचं षटक संपलेलं. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ही 57 धावा, 5 बाद. 6 षटक संपलेली. वैयक्तिक दुसरं, सांघिक 7वं षटक घेऊन येतो तो रोहित. संगप्पा सर यांना माहिती देण्यात येत आहे की जर आपण झेल घेतला तर 101 रुपयाचं पारितोषिक नितीश देशमुख यांच्याकडनं घेऊन जायला विसरू नका. पंचांची घोषणा पॉवर प्लेची. पुन्हा एकदा पॉवर प्लेची घोषणा पंचांकडनं. वैयक्तिक दुसरं, सांघिक 7वं षटक रोहितचं. सामना करतो तो तुषार. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. खाडे सर, रोहित एकमेकांशी डिस्कस करून क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना, फलंदाजांना गंभीरतेची जाणीव करून देताना. पुढचा चेंडू रोहितचा. सामना करतो तुषार आणि पायांवर आदळलेला चेंडू. निर्धाव असा चेंडू, कुठली धाव नाही. काहीसा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी रोहित कडनं तुषारवर. रोहित कडनं तुषारवर निर्माण झालेला दबाव. पुन्हा एकदा त्रिफळा बाद होताना रोहितची धुवाधार गोलंदाजी या ठिकाणी. 6 फलंदाजांना तंबूत पाठवताना काहीस मोकळ्या मनाने हसताना या ठिकाणी कर्णधार राहुल खाडे जॉन्टी रोड्स नावाने किताबाने गौरवलेले. अशा पद्धतीनं काहीच आनंदाचं वातावरण. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा, सांघिक 7वं षटक घेऊन आलेला रोहित. त्याचा सामना करतो तो राहुल पांगरे. रोहितचा वैयक्तिक दुसरं, सांघिक 7वं षटक. सामना करतो रोहित पांगरे. आणि स्वर चेंडू अतिरिक्त धावेवर
एक धाव संघाला. नितीश सरांकडनं चांगली ऑफर रोहितसाठी. अजून एक फलंदाज बाद जर केला तर उद्याच्या कॉन्टॅक्ट रिव्ह्यूच्या मीटिंगची असं प्रेझेंटी त्यांना माफ करण्यात येईल. पुन्हा एकदा सोयर चेंडू. कॉन्टॅक्ट रिव्ह्यू मीटिंगचे कन्फर्म उपलब्ध असणारे रोहित सर, उद्या जर तुम्ही अजून एक विकेट घेतली तर उद्या नाही आला तरी चालेल, तुमची प्रेझेंटी लावण्यात येईल नितीश सरांकडनं. पुढचा चेंडू रोहितचा. सामना करतोय तो राहुल आणि पुढचा चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना चेंडू काहीसा गोंधळलेला फलंदाज. निर्धाव चेंडू. सोनवणे सरांची अनुपस्थिती या ठिकाणी गेटसेल वॉरियर प्रेस करताना आणि त्याचा पडसाद 6 फलंदाज तंबूत रिटर्न जाताना सोनवणे सर असते तर एवढे फलंदाज बाद झाले नसते. पुन्हा एकदा सोयर चेंडू. बहुतेक नितीश देशमुख यांच्या ऑफरनं रोहित भारावून गेलेला. सोयरवर सोयर, सोयरवर सोयर, अतिरिक्त धावेत भर. धावसंख्या 60, फलंदाज 6 बाद. पुन्हा एकदा चांगल्या रीतीने दटवलेला चेंडू. चेंडू जातो शैलेश कडे. कुठलीही धाव नाही. रोहितचा पुढचा चेंडू. सामना करतो तुषार. मस्तरित्या दटवलेला चेंडू सरळ चौकाराच्या दिशेने. बऱ्याच वेळानंतर चौकाराचं दर्शन. 4 धावा संघाला. धावसंख्या 64. गेटसेल वॉरियरचा संकल्प आणि सोनवणे सर यांची अनुपस्थिती या चौकाराला मिस करताना. वैभव, अर्धा संकल्पला लिंक पाठवली का वैभव? त्या संकल्पला लिंक पाठवा. पाठवली ना? हा. अशा पद्धतीने आपलं वैयक्तिक दुसरं षटक रोहित संपवलेलं. पुढचं षटक घेऊन येतो तर प्रथमेशचं वैयक्तिक पहिलं सांघिक 8वं षटक. धावसंख्या झाली ती 64. संघाच्या रचनेमध्ये याचं बहुमूल्य असं योगदान प्रथमेश यादव यांचं. खाडे यांचे उत्कृष्ट असे सल्लागार. प्रथमेशचा पहिला चेंडू. वैयक्तिक पहिलं सांघिक 8वं षटक रोहितचा. प्रथमेशचं वैयक्तिक पहिलं सांघिक 8वं षटक. रोहितचा सामना करतो तो गोकुळ झेंडे. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेताना स्वतः प्रथमेश. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. रणनीती ठरवण्यात वेळ वाया घालवायचा नाहीये. उन्हाचा पारा चढतोय. प्रथमेशचा पहिला चेंडू. सामना करतोय गोकुळ. डावकऱ्या हाताचा फलंदाज. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. निर्धावाचा चेंडू. कुठली धाव नाही. प्रथमेशचा दुसरा चेंडू. वैयक्तिक पहिलं सांघिक 8वं षटक. धाव संख्या झाली ती 64. 6 बाद. सुंदर असा सौम्यरीतीने दटावलेला चेंडू. मोरेकडे जाताना चेंडू. एक धाव नक्कीच मिळणार गोकुळला. पुढचा धावसंख्या झाली 65. 65 धावांचा डोंगर गेटसेल वॉरियर कडनं. पुन्हा एकदा चेंडू फळीचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव असा चेंडू. आठवं षटक प्रगतीपथावर. प्रथमेश काहीशी गोंधळलेली परिस्थिती. एक धाव चुरटी धाव या ठिकाणी घेतलेली गोकुळनं. लेगबायच्या स्वरूपात मिळणारी ही धाव.
पुढचा चेंडू प्रथमेशचा, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चेंडूवर फळी यांचा संपर्कच नाही. धावसंख्या झाली ती 66 धावा, 6 बाद, 8वं षटक प्रगतीपथावर. 8वं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, माफ करा त्रिफळा, माफ करा स्टंपिंग. यष्टी रक्षकाचं बहुमूल्य योगदान, याचं नाव सांगण्यात यावं. माफ करा केके सर, तुम्ही ओळखूच आले नाही. केके सर उत्कृष्ट असं यष्टी रक्षक यांचं टोपीमुळे ओळखूच आले नाही साहेब. हा बोलतो नाही. पुढचा संघ यांनी नाणेफेकीसाठी तंबूकडे यायचंय. पुढचा संघ WM VTL वॉरियर्स आणि मॅग्नम ST पॉवर. 67 टू विन. आता मी येतो तिकडे तुमचं. नाही थांबा, एवढी इनिंग होते आता. मॅग्नम आताचा सामना मॅग्नम ST पॉवर आणि मॅग्नम वॉरियर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय. आणि आता गेटसेल वॉरियरचं मनोबल वाढवण्यासाठी स्वतः सोनवणे सर खिशात पैशांचा बंडल घेऊन हजर, बक्षिसांचा वर्षाव. सोनवणे सर यांनी तंबूकडे यायचंय. 2 बक्षीस. पुढचा संघ मॅग्नम ST पॉवर आणि मॅग्नम वॉरियरच्या कर्णधारांनी तंबूकडे यायचं नाणेफेकीसाठी. मॅग्नम ST पॉवर आणि मॅग्नम वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार. मॅग्नम ST पॉवर मॅग्नम वॉरियर्स संघाच्या कर्णधारांनी तंबूकडे लवकरात लवकर यायचंय, नाणेफेक करून घ्यायचं आहे. सोनवणे सर आपल्या खेळाडूंना काहीच मार्गदर्शन करताना कृपया सर्व खेळाडूंना नम्र विनंती, आपल्याकडे मर्यादित वेळ, त्याच्यामुळे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर यायचे. QA वॉरियरच्या खेळाडूंनी 2 सलामीवीर फलंदाजांनी क्रीडांगणात जायचे. गेटसेल वॉरियरच्या खेळाडूंना विनंती आहे, आपली रणनीती जर ठरली असेल तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. गेटसेल वॉरियर गेटसेल वॉरियरचे खेळाडू लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि क्रिया प्रेडिएटरचे सलामीवीर फलंदाज मॅग्नम ST पॉवर आणि मॅग्नम वॉरियरच्या कर्णधारांनी कृपया तंबूकडे यायचंय. नाणेफेकीसाठी आयोजन मंडळ आपली वाट बघतोय. संतोष तोरट सर यांनी तंबूकडे नाणेफेकीसाठी यायचंय. संतोष सर तुम्ही लवकरात लवकर इकडे यायचंय, आयोजन मंडळ आपली वाट बघतोय. मॅग्नम वॉरियर्स ST पॉवरचा प्रतिनिधी या ठिकाणी आलेला असून मॅग्नम वॉरियरचा प्रतिनिधी अर्थात कप्तान या ठिकाणी अजून आलेले नाहीये. वेळेचं गांभीर्य समजून घेऊन, उन्हाच्या पाऱ्याची तीव्रता समजून घेऊन आपण लवकरात लवकर इकडे यायचे आणि आयोजन मंडळाला सहकार्य करायचे. मॅग्नम वॉरियर्स 7वा कॉल आहे तुमच्यासाठी. हा तुम्ही कुठून आले?
मॅग्नम वॉरियर्स गेटसेलचं क्षेत्ररक्षण लावून झालेलं आहे. क्यूएफ रेडिएटरचे सलामीवीर फलंदाज प्रथमेश आणि अमोल. क्यूएफ रेडिएटरला टार्गेट आहे 67 धावा. 8 षटकांमध्ये 67 धावांचं लक्ष गाठायचं ते क्यूएफ रेडिएटरला. 8 षटक 67 धावा. नाणेफेक या ठिकाणी स्वतः थोरात सर घडवून आणताना मॅग्नम एसटी पॉवर मॅग्नम वॉरियर मध्ये आणि नाणेफेक जिंकलेला आहे तो मॅग्नम वॉरियरनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. मॅग्नम वॉरियरनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय. अशा पद्धतीनं 68 धावांचं लक्ष घेऊन क्रीडांगणावर उतरले क्यूएफ रेडिएटरचे सलामीवीर फलंदाज. क्यूएफ रेडिएटरचे सलामीवीर फलंदाज. पंचांकडनं सामना सुरू करण्याची घोषणा. पहिला षटक घेऊन येतो तो अमोल पालवे. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक अमोल पालवेचं सामना करतोय तो प्रथमेश. क्यूएफ प्रिडेटरचा सलामीवीर फलंदाज प्रथमेश. त्याची साथ देतोय तो अमोल साळुंके. पहिलं षटक घेऊन येतोय तो अमोल पालवे. अमोल पालवेचं वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक सामना करतो प्रथमेश. 68 धावांचं लक्ष क्यूएफ प्रिडेटरच्या समोर. 68 धावा पहिलं षटक 8 षटकांचा सामना. आणि अशा पद्धतीनं पुन्हा एकदा प्रकाश राठोड क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करताना सोनवणे सर यांनी तंबूकडे यावं. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. व्हेकल क्रमांक 7977 ही ज्याची कोणाची गाडी आहे त्यांनी व्हेकल बाजूला काढायची आहे. पार्किंग मध्ये आपल्या गाडीमुळे समस्या निर्माण झाली आहे. ती समस्या सोडवण्यासाठी मदत करायची. व्हेकल क्रमांक 7977 7977. पहिला चेंडू अमोलचा. स्वैर चेंडू अतिरिक्त धावेत भर. टाटा टियागो 7977. गाडी मालकानं पार्किंग कडे जायचंय. दुसरा पहिला चेंडू आणि उत्कृष्ट असा फटका एका धावेनं आपलं खातं उघडतं प्रथमेश. दुसरी सुद्धा धाव चोरली प्रथमेशनं. धाव कशी चोरायची ती प्रथमेश कडनं शिकावं. परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेताना प्रथमेश 2 धावेनं आपलं खातं उघडतं. धावसंख्या 3. सौम्य ऋतूने दटावलेला चेंडू पुन्हा एक चोरटी धाव प्रथमेशच्या खात्यात. 1 न धावसंख्या वाढते. धावसंख्या 4. प्रथमेशचं एक अतिरिक्त धाव 3 वैयक्तिक धावा. 68 धावांचं लक्ष क्यूएफ प्रेडेटर्सला. सदुसष्ट धावांचं लक्ष क्यूएसाठी. वैयक्तिक अमोलचं पहिलं सांगी पहिल्या षटक आणि सुंदररित्या मागच्या दिशेने दटावलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षकाच्या वरतून जाताना चौकार. सूर्यासारखा षटकार चौकार. 4 धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या 8. धावसंख्या 8. प्रथमेशची साथ देतो. स्ट्राईकवर आहे तो अमोल. पुन्हा एकदा चेंडू फळीचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव असा चेंडू. 67 धावांचं टार्गेट क्यूएच्या समोर. वैयक्तिक पहिले सांघिक पहिलं षटक घेऊन आलेला अमोल. त्याचाही सामना करतो तो अमोलच. फुलटॉसचा चेंडू आणि सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. परंतु क्षेत्ररक्षण तेवढंच योग्य आणि सुरेख नितीनकडनं. फक्त एकाच धावेची भर. धावसंख्या 1 ने वाढ.
पुन्हा एकदा हलक्या पद्धतीनं मागच्या दिशेने दटवलेला चेंडू बाउंड्री लाईन कडे जाताना चेंडू आणि तेवढं सुरेख असं क्षेत्ररक्षण नक्कीच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा एक धाव चोरण्यात यश. 2 धावा या चेंडूवर. धावसंख्येत 2 माफ करा 3 धावा धावसंख्येत 3 ने वर. प्रथमेशच्या क्रीडांगणावरून आम्हाला स्पष्ट निर्देश की 3 धावा पळून काढलेल्या आहेत. नोंद घेतली गेलेली आहे त्याची. धावसंख्या 12. 55 धावांची अजूनही क्रियेला गरज. या मालिकेमध्ये आपलं आव्हान टिकवण्यासाठी 55 धावा क्रियेला नितांत गरजेच्या. पुढचा गोलंदाज सँडी कडू वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. अजूनही सोनवणे सर यांच्याकडनं कुठल्याही पारितोषिकाची घोषणा झालेली नाही. 7 षटकांचा सामना बाकी आहे. प्रथमेश आपला सलामीचा फलंदाज प्रथमेश. षटकाची सुरुवात स्वैर चेंडूला अतिरिक्त धावतभर. 1 धाव संघाला. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा हात चुकलेला फलंदाज. निर्धाव चेंडू काहीसा बालबाल बचावलेला नक्कीच म्हणता येईल. गोलंदाजाने काहीशी गोंधळाची परिस्थिती प्रथमेश समोर निर्माण केलेली. चेंडू फळीवर चेंडू न आल्यामुळे निर्धाव असा चेंडू. सुंदर असा फटका प्रथमेशच्या फळीतून निघालेला. पण एकच धाव या ठिकाणी मिळणार. माफ करा लक्ष थोडं विचलित झालेलं. हवेत गेलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण. खेळाडूंमध्ये गोंधळाची अवस्था. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघानं घेतलेला. 2 धावा नक्कीच मिळणार. अशा पद्धतीनं धाव संख्या झाली ती 16. कडू यांचं वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. कडू यांचं धावसंख्या झाली ती 16. 67 धावांचं आव्हान. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी. आउटसाठी जोरदार अपील परंतु पंचांवर याचा कुठलाही परिणाम नाही. प्रकाश यांची अपील पंचांनी नाकारलेली आहे. पुढचा चेंडू सुंदररित्या दटवलेला. उत्कृष्ट असा गॅप शोधत हा चेंडू सरळ सीमारेषेबाहेर. 4 धावांची भर. धावसंख्या 4 ने वर. धावसंख्या 20. दुसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या 20. 67 धावांचं आव्हान क्रिएच्या संघासमोर. सत्तेचाळीस धावांची अजूनही गरज. 37 चेंडूंमध्ये 47 धावांची गरज. दिसतं का ते. अशा पद्धतीनं वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक कडू यांचं. सुंदर अशी प्रयत्न. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला. 4 धावसंख्येत वाढ. धावसंख्येत 4 ने वाढ. अशा प्रकारे प्रयागराज असा दूरचा पल्ला गाठून निलेश सर स्वतः क्रीडांगणावर हजर. स्कॉर्पिओ गाडीने त्यांनी केलेला प्रवास. रात्रंदिवस केलेली ड्रायव्हिंग फक्त सामन्यासाठी नाही तर 2 दिवसांनी येणार होते. 2 दिवसांचा दौरा प्रिपोन करून निलेश या ठिकाणी आले. कमरेवर हात ठेवत ग्राउंडचं ऑब्झर्वेशन करताना आपल्या सामन्याची रणनीती आखताना. निलेश परवडे आपले सर्व खेळाडू आलेत का. धन्यवाद. पुढचा गोलंदाज अमोल पालवे. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक अमोल पालवेंचं. धावसंख्या झाली ती 24. 36 धावांची अजूनही गरज.
पॉवर प्लेची घोषणा पंचांद्वारे. पंचांकडून पॉवर प्लेची घोषणा. वैयक्तिक दुसरा सांघिक तिसरा षटक घेऊन आलेला तो अमोल पालवे त्याचा सामना करतो तो प्रथमेश सलामीवीर फलंदाज. सौम्य रीतीने दटवण्याचा पुरेपूर प्रयत्न. धाव घेण्याचा प्रतिस्पर्धी बॅट्समनचा प्रयत्न, परंतु प्रथमेशनं नाकारलं. कुठली रिस्क घ्यायची नाहीये. आव्हान काहीच सोपं, कुठलाही दबाव नाही. पुन्हा एकदा चौकार. 4 धावांची वर. धावसंख्या झाली ती 28. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या 28. अमोल पालवे यांचा पुढचा चेंडू. सामना करतो तो प्रथमेश आणि काहीच आगळावेगळा प्रयोग करण्याचा प्रथमेशचा प्रयत्न आणि पाठीमागच्या दिशेने गेलेला चेंडू. एक धाव नक्कीच मिळणार. एका धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या 29. धावसंख्या झाली ती 29. पुन्हा एकदा अमोल गोलंदाजी करतोय. बॅटिंग अमोलच करतोय. पुन्हा एकदा हा गोलंदाज. या ठिकाणी बाद. अमोलला तंबूत परत पाठवताना अमोल पालवे कुळेचा पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होताना. या ठिकाणी यष्टीरक्षक प्रकाश राठोड या ठिकाणी आता पुढचा फलंदाज जातो तो ऋषभ पंत. ऋषभ पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी तो जातो तो ऋषभ. प्रथमेश काहीच्या गाईडलाईन्स या ठिकाणी ऋषभला देताना बहुधा आजच्या खेळाचं गांभीर्य समजून सांगत असताना स्ट्राईकवर आलाय तो ऋषभ. नॉन स्ट्राईकवर आहे तो प्रथमेश. गोलंदाजी करतो तो अमोल पालवे. वैयक्तिक दुसरा सांघिक तिसरा षटक. धाव संख्या झाली ती 29. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कुठलाही संपर्क नाही चेंडू फळीचा. निर्धाव चेंडू. प्रशांत शेट्टी यांच्या बहुमूल्य सहकार्यामुळे पाण्याची सोय झालेली आहे. पुन्हा एकदा असा चेंडू. एक धाव नक्कीच मिळणार. एका धावानं खातं उघडतो ऋषभ. एक धाव ऋषभला, एक धाव संघाला. पुढचं षटक घेऊन आलेला तो गोलंदाज आहे तुषार खाडे. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक घेऊन आलेला तुषार. त्याचा सामना करतोय तो ऋषभ. धावसंख्या झाली ती 30. चौथं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या 30. धावसंख्या झाली ती 30. किती चेंडू किती धाव? 30 चेंडू मध्ये 37 धावांची गरज. बरोबर ना? 30 चेंडू 37 धावा. खाडे आपले वैयक्तिक पहिलं सांघिक चौथ्या षटक घेऊन आलेले. सामना करतोय तो ऋषभ. क्रियेचा पंत ऋषभ पंत. पुढचा चेंडू खाडेंचा. सामना करतो ऋषभ आणि चांगल्या रीतीने दटवलेले चेंडू. एक धाव नक्कीच मिळणार. तेवढं सुरेखाचं क्षेत्ररक्षण अमोल पालवेचा. खाडेचा दुसरा चेंडू. सामना करतो प्रथमेश. धाव संख्या 31. एक बाद 31 धावा. 67 धावांचं आव्हान. सुंदर असा फटका प्रथमेशच्या फळीतून निघालेला. झेल घेण्याचा पुरेपूर प्रयत्न, परंतु झेल नाही. पण तेवढंच असं खराब क्षेत्ररक्षण. एक धाव
नक्कीच जास्तीची मिळणार ती क्वेच्या संघाला. धाव संख्या 33. 33 धावा बदक यांनी संचलन करणाऱ्यांना पाणी पाजून पुण्याचं काम केलं. आम्ही तुमची दखल नक्कीच घेणार. पुढचा चेंडू प्रथमेशसाठी गोलंदाजी करतो खाडे. चौथा षटक प्रगतीपथावर. धाव संख्या 33. 67 धावांचं आव्हान क्वेच्या संघासमोर. पुन्हा एकदा चुकलेला हा फटका, गोंधळलेली परिस्थिती, तरी एक चोरटी धाव प्रथमेशनं घेतलेली. उन्हाचा पारा काहीसा वाढलेला, तापमानात झालेली वाढ, तसंच सामन्यामध्ये झालेलं सामन्यामध्ये आलेला गरमपणा. धाव संख्या झाली ती 34. चौथं षटक प्रगतीपथावर. सरासरी 7.33 ची नितांत गरज क्वेच्या संघाला. मागच्या दिशेने तटवलेला चेंडू, एक धाव नक्कीच मिळणार ऋषभला. दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील चोरलेली. चोरटी धाव घेण्यात क्वे एकदम सक्षम. प्रतिस्पर्धी खेळ संघाच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा घेतो क्वेचा संघ. 2 धावा नक्कीच मिळणार. दोन्ही फलंदाजांमध्ये कम्युनिकेशन अतिशय उत्कृष्ट, त्यामुळे चोरटी धाव घेण्यात सक्षम. 2 धावा घेतल्या. धाव संख्या 36. पुन्हा एकदा चेंडू हा प्रकाश यांच्याकडे, पण प्रकाश यांचे आक्रमक यष्टीरक्षण, त्यामुळे कुठलीही धाव नाही. धाव संख्या झाली ती 36. खाडे यांचा पुढचा चेंडू, सामना करतो तर ऋषभ, आणि हा स्वैर चेंडू अतिरिक्त धावेवर. धाव संख्येत 1 ने वाढ, अतिरिक्त धाव. धाव संख्या झाली ती 38. धाव संख्या 38. ऋषभ सामना करतो. पुन्हा एकदा चांगल्या रीतीने गॅप काढण्याचा पुरेपूर प्रयत्न. तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण संदीप कडूचं. चौकार वाचवलेला कडूने. खाड्यांचा पुढचा चेंडू, सामना करतो प्रथमेश. माफ करा, 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 38. 7.25 च्या सरासरीनं 24 चेंडू मध्ये 29 धावांची गरज हे क्वेच्या संघाला. पुन्हा एकदा गणित आपल्या पुढे मांडतो. 24 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. 7.25 च्या सरासरीनं हे लक्ष्य पूर्ण करायचे क्वेच्या संघाला. तसेच आतापर्यंत 38 धावांवर 1 फलंदाज बाद. सामन्यामध्ये आलेला छोटासा ब्रेक. पुढचा फलंदाज तो गोकुळ झेंडे. पुढचा फलंदाज गोकुळ झेंडे, माफ करा, पुढचा गोलंदाज गोकुळ झेंडे. त्याचा सामना करतो ऋषभ. स्ट्राईकवर टोले लगावण्यासाठी आलेला ऋषभ. नॉन स्ट्राईकवर आहे तो प्रथमेश. 24 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. 7.25 ची सरासरीची गरज. आणि हवेत गेलेला हा चेंडू, आणि सुरेख असा चेंडू. या ठिकाणी दुसरा गडी तंबूत पाठवताना झेंडे. अशा पद्धतीने ऋषभ तंबूत परत जाताना, आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा कर्णधार या ठिकाणी क्रीडांगणावर जाताना स्वतः कप्तान राहुल खाडे. 23 चेंडू मध्ये 29 धावांचं आव्हान गाठण्यासाठी. तसंच गोलंदाज झेंडे यांनी आपल्या पहिल्या चेंडूवर एक फलंदाज तंबूत पाठवलेला. अशा पद्धतीनं आता स्ट्राईकवर आहेत कर्णधार खाडेसर. नॉन स्ट्राईकवर प्रथमेश. धाव संख्या झाली ती 38. 2 फलंदाज बाद. 23 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. 7.57 च्या सरासरीची नितांत गरज. स्ट्राईकवर आहेत खाडे. गोलंदाजी करतो तो झेंडे. झेंडे याचं वैयक्तिक पहिलं, सांघिक 5वं षटक.
आणि पहिल्याच चेंडूवर पहिला खेळाडू तंबूत. पुन्हा एकदा चेंडू बळीचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू सामना करतात खाडे. चांगल्या रीतीने तटवलेला चेंडू सरळ सीमारेषेकडे जाताना पण सुरेख क्षेत्ररक्षण अमोल पालवेचं. खतरनाक फिल्डिंग. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अमोल पालवेचं. आतापर्यंत 39 धावा, 2 फलंदाज बाद, 5वं षटक प्रगतीपथावर. 21 चेंडू 28 धावा. पुढे मारण्याचा प्रयत्न प्रथमेशचा. चेंडू पाळीचा संपर्क नाही. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आतापर्यंतची गेटसेल वॉरियरची नक्कीच म्हणता येईल. माफ करा, नो बॉल. पंचांचा इशारा. एक अतिरिक्त धाव. फ्री हिटची घोषणा. या ठिकाणी काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण. दोन्ही पंच झेंडे यांच्याशी चर्चा करताना नो बॉल का दिला यावरनं प्रकाश राठोड, झेंडे, पंच यांची चर्चा चालू. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांशी चर्चा करा, परंतु दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये खेळाडूंनी. पंचांशी वाद, संघबाद. पंचांशी चर्चा करा, परंतु दबाव निर्माण करू नका. पुन्हा एकदा काहीशी चर्चा चाललेली. खेळ थांबलेला आणि मध्यस्थी करण्यासाठी स्वतः खाडेसाहेब या ठिकाणी पुढे सरसावलेले. गोलंदाज झेंडे, आतापर्यंतचा उत्कृष्ट असा गोलंदाज झेंडे त्याच्या गोलंदाजीचा सामना करतोय तो प्रथमेश. धावसंख्या 40. 21 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू बळीचा संपर्क आहे. गाठ न भेट, फक्त व्हॉट्सअपवर चॅट यालाच म्हणतात. निर्धावाचा चेंडू, कुठलीही धाव नाही. निर्धाव चेंडू. झेंडेचा पुढचा चेंडू. सामना करतो प्रथमेश. धावसंख्या 40. 20 चेंडू 27 धावा. पुन्हा एकदा चांगल्या रीतीने तटवलेला चेंडू, पण तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण गेटसेल वॉरियरचं. एक धाव नक्की मिळणार. धावसंख्या 41. झेंडेचा पुढचा चेंडू. सामना करतात खाडेसाहेब. चांगल्या रीतीने तटवलेला चेंडू. गॅप शोधण्याचा बरोबर प्रयत्न आणि हात चौकार. धावसंख्या 4 न वाढ. धावसंख्या 4 न वाढ. झेंडेचं षटक संपलं. 45 धावा, 2 बाद. 18 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. या ठिकाणी खाडे आणि प्रथमेश काहीशी चर्चा करताना पुढचा गोलंदाज येतोय तो. या ठिकाणी गेटसेल वॉरियरच्या खेळाडूंमध्ये चर्चा. पुन्हा एकदा कडू. बघूया कडू कशा पद्धतीचं आपलं वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय. कडूच्या अग्रेसिव्ह आणि आक्रमक गोलंदाजीची गेटसेल वॉरियरला नितांत गरज. कडूचं वैयक्तिक दुसरं सांघिक 6वं षटक. संदीप कडू यांचं वैयक्तिक दुसरं सांघिक 6वं षटक. धावसंख्या 45. 18 चेंडू 22 धावांची गरज. काहीसा रोमांचक अवस्थेत आलेला सामना. फलंदाज आहे सलामीवीर प्रथमेश. प्रथमेशच्या आतापर्यंत वैयक्तिक 16 धावा. सुंदर असा फटका प्रथमेशचा. 1 धाव नक्कीच मिळणार. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव देखील प्रथमेशनं घेतलेली. 2 धाव नक्कीच मिळणार. तिसरा धावेचा प्रयत्न, परंतु खाडे यांना कुठलाही रिस्क घ्यायची नाहीये, कुठला धोका घ्यायचा नाहीये. धावसंख्या झाली ती 47. प्रथमेश वैयक्तिक 18 धावांवर खेळताना त्याच्यामध्ये एक चौकाराचा समावेश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चेंडू बळीचा संपर्क नाही.
माफ करा, या ठिकाणी फलंदाज बाद. उन्हाच्या तीव्र प्रकाशामुळे आम्ही हा फलंदाज बाद ओळखण्यात सक्षम ठरलो नाही, परंतु पंचांच्या खुणेने आम्ही ओळखले फलंदाज बाद. अशा पद्धतीने कडूला मिळालेलं पहिलं यश. पुढचा फलंदाज शैलेश. शैलेश यांचं मनोबल वाढवताना प्रथम प्रशांत शेट्टी. आपण काही पारितोषिक जाहीर करताय का शेट्टी साहेब? हा, एका षटकाराला 101 रुपया शैलेश साठी बक्षीस देणारे स्पॉन्सर आहेत प्रशांत शेट्टी. मी म्हटलंच होतं सोनाने सर आले तर पैशाचा पाऊस पडणार. गेटसेल वॉरियरने हा सामना जिंकला तर 5,000 रुपयाचं बक्षीस. याला म्हणतात पैशाचा पाऊस. 5,000चं रोख पारितोषिक गेटसेल वॉरियरने जर हा सामना जिंकला तर. पुढचा चेंडू शैलेश साठी जेनेकडनं. जेने थोडस खराब क्षेत्ररक्षण. अरे दुसरी धाव चोरली शैलेशनं. 2 धावांनी खातं उघडलं शैलेशनं. धाव संख्या झाली ती 49. 6वं षटक प्रगतीपथावर. धाव संख्या झाली ती 15 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. 15 चेंडू 18 धावा. शैलेशनं 2 धावांना खातं उघडलं आणि या ठिकाणी शैलेश बाद. संदीप कडूला मिळतंय दुसरं यश. 5,000ची कमाल कशाला म्हणतात ती यालाच. 5,000चं पारितोषिक जाहीर झाल्यावर झेंड्यावर आलेला दबाव. दुसरा शैलेश तंबूत परतताना. 14 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. 100 रुपयाला 101 रुपयाच्या पारितोषिकाला मुकलेला शैलेश. प्रशांत शेट्टी काहीशी खुश. पदक यांनी जर एक षटकार मारला तर निखिल यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर. याला म्हणतात सामना 5,000 विरुद्ध 501. सलग 2 षटकाराला 2,000 रुपये. पुढचा चेंडू सामना करतो बदक. 2 षटकार 2,000 रुपये आणि फलंदाज. अरे जेलबाद सुटलेला बदकला मिळलेलं जीवदान. 2,000ची वाटचाल बदकाच्या दृष्टीनं. 2,000 रुपयाची नोट बदक यांच्याकडे चालून येताना एक जीवदान या ठिकाणी मिळताना आज देव बदकांच्या सोबत जीवदान बदकांना. अशा पद्धतीनं 13 चेंडू 17 धावा. 2 षटकारांना 2,000 रुपये बदक यांना. सामना जिंकल्यास गेटसेल वॉरियरला 5,000 रुपयाचं पारितोषिक. पुढचा चेंडू झेंड्यांचा सौम्य रीतीनं प्लेड केलेला. 1 धाव खाड्यांना नक्कीच मिळणार. आक्रमक झालेले गेटसेल वॉरियरचे खेळाडू, परंतु सामंजस्य पद्धतीनं सामना खिशात घालण्याचा खाड्यांचा पुरेपूर प्रयत्न. काहीसं मार्गदर्शन करताना खाडे साहेब या ठिकाणी बदक यांना. सामना त्वरित चालू करण्यात यावा. प्रकाश राठोड, आपण आपली रणनीती लवकरात लवकर ठरवावी. 5,000 रुपये तुमची वाट बघतायत. बदक सर 2,000 रुपये इकडे वाट बघतायत तुमची. षटकारांची गरज. 12 चेंडू 16 धावा. रोमहर्षक अवस्थेत आलेला सामना. 12 चेंडू 16 धावा. पुढचा षटक घेऊन येतो तो गोकुळ झेंडे. 2 षटकार मारल्यावर 2,000 रुपयाचं पारितोषिक बदक यांची वाट बघतोय. स्ट्राईकवर आलेले खाडे साहेब, त्यांच्यासाठी सामना गोलंदाजी करतायत गोकुळ झेंडे. महागड्यात ठरलेला हा गोलंदाज क्रियेसाठी झेंडे क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना आणि आपला वैयक्तिक गोकुळाचा पहिला चेंडू सामना करतात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काहीसा आक्रमक यष्टीरक्षण करताना प्रकाश चोरटी धावण्याचा प्रयत्न. धावबाद करण्याचा पुरेपूर प्रयत्न. काहीसा दबाव निर्माण करताना गेटसेल वॉरियरचे खेळाडू, पण तेवढ्याच समजूतदार पद्धतीनं योग्यरित्या कम्युनिकेशन करून खेळताना बदक आणि खाडे. पुन्हा एकदा 11 चेंडू 16 धावा. 11 चेंडू 16 धावा.
झेंड्यांचा पुढचा चेंडू सामना करतो खाडे साहेब. सुंदर फटका खाडे यांचा. एक धाव नक्कीच. खरा क्षेत्ररक्षण. 4 धावांची 10 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. 10 चेंडू 12 धावा. पुढचा चेंडू बघा खाड्यांसाठी. सुंदररित्या गॅप काढलेला खाड्यांनी. एक धाव नक्कीच मिळणार. दुसरा धावाचा पुरेपूर प्रयत्न, परंतु म्हणतात ना अनुभवी खेळाडू पाहिजे, कुठलीही त्यांना धोका पत्करायचा नाहीये. 9 चेंडू 11 धावा. 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर जर हा सामना गेटसेल वॉरियरने आपल्या खिशात घातला तर. तसेच षटकार जर मारले, एक षटकाराला 500 तर 2 षटकाराला 2,000 रुपये बदक यांच्यासाठी खास. पुढचा चेंडू गोकुळ झेंड्याचा. सामना करतो बदक. एक धाव नक्कीच मिळणार. सुरेखाचं क्षेत्ररक्षण. काहीसं गांभीर्य निर्माण झालेल्या सामन्यामध्ये तणावाचं वातावरण दोन्ही संघांमध्ये. 8 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज. 7वं षटक प्रगतीपथावर. गोकुळ झेंडे यांचं वैयक्तिक दुसरं षटक. पुन्हा एकदा हवेत गेले हा चेंडू आणि हा सरळ चौकार वाचवलेला पांघरेनं. 2 धावा तरी नक्कीच मिळणार. आणि या ठिकाणी धावबाद करण्याचा बरोबर प्रयत्न आणि या ठिकाणी खाडे साहेब धावबाद झालेले. उत्कृष्टाचं क्षेत्ररक्षण नक्कीच म्हणता येईल. 2 धावा या चेंडूवर घेण्यात येणार. अशा पद्धतीनं धाव संख्या झाली ती. नितीन पांघरे तसंच प्रकाश राठोड यांचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि कर्णधाराला तंबूत पाठवताना. कोण गेले बॅटिंगला? फलंदाज मोरेश्वर खाडेसरांची जागा घेताना. 7 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. मी पुन्हा एकदा सांगतो, 7 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. गेटसेल वॉरियरने सामना जिंकला तर 5,000 रुपये नक्की मिळणार. परंतु बदक यांनी एक षटकार मारला तर 500, 2 षटकार मारले तर 2,000. 7 चेंडू 8 धावा. पुढचा चेंडू गोकुळ झेंडेचा. सामना करतोय तो मोरेश्वर. पुढे मारलेला प्रयत्न. चेंडू जातो पांघारेकडे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1 धाव बदकला, 1 धाव संघाला. 6 चेंडू 7 धावा. 6 चेंडू 7 धावा. 6 चेंडू 7 धावा. पॉवर प्लेची घोषणा पंचांकडनं. आणि पाणी देण्याच्या निमित्तानं काहीच मार्गदर्शन करताना दस्तखतोर जॉन्टी रोड्स. कृपया रणनीती ठरवण्यात जास्त घालू नका. मर्यादेचं वेळेचं बंधन पाळा. मी पुन्हा एकदा सांगतो, हे काढ रे, कुठं क्लिक झालं. पुन्हा एकदा अशा पद्धतीनं निर्णायक षटक घेऊन स्वतः कप्तान. या सामन्याचं एक अनोखं वैशिष्ट्य, जेव्हा जेव्हा संघाला गरज पडली कर्णधार दोन्ही धावून आले. अशा पद्धतीनं शेवटचं निर्णायक षटक स्वतः प्रकाश सर घेऊन क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आणि खाडे सर पाणी देण्याच्या निमित्तानं मार्गदर्शन करताना. प्रकाश राठोड गोलंदाज. वैयक्तिक पहिलं सांघिक 8वं षटक घेऊन आलेले प्रकाश सर. 6 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावा. 6 चेंडू 7 धावा. गेटसेल वॉरियरने सामना जिंकला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक त्यांची वाट बघतोय. आणि बदकाने जर 2 षटकार मारले तर 2,000ची नोट त्यांची वाट बघतोय. माफ करा, 2,000ची नोट बंद झाली. 500च्या 4 तर नक्कीच देऊ. पुढचा चेंडू
पुन्हा एकदा निर्धाव चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न आणि बदक धावबाद झालेला बदक. आणि आता पुन्हा एकदा सिनियर खेळाडू के सर सामन्याची धुरा आपल्या खांद्यावर घेताना 5 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. प्रेक्षकांमध्ये चर्चा, खूप उशिरानं सिनियर खेळाडू आपल्या खांद्यावर जबाबदारी घेताना दिसत आहेत. शेवटच्या 5 चेंडू मोरेश्वरची साथ देतील स्वतः के सर. 5 चेंडू 7 धावा. प्रकाश राठोडचा पुढचा चेंडू सामना करतो मोरेश्वर आणि चांगल्या रीतीने दाटवलेला चेंडू चौकाराच्या दिशेने जाताना चेंडू आणि हा चौकार वाचवलेला, परंतु 2 धावा नक्कीच मिळणार. तिसऱ्या धावाचा प्रयत्न, परंतु अनुभवी खेळाडू यालाच म्हणतात धोका पत्करायचा नाही. सुंदररित्या खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघांकडनं. 4 चेंडू 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. प्रकाशचा पुढचा चेंडू सामना करतो मोरेश्वर. सुंदररित्या मागच्या दिशेने दाटवलेला चेंडू, फलंदाज बाद, मोरेश्वर बाद. संदीप कडूचा उत्कृष्ट असा झेल. संदीप कडूचा उत्कृष्ट झेल. प्रकाश राठोडची उत्कृष्ट गोलंदाजी. मी म्हटलंच होतं की ह्या सामन्यामध्ये कर्णधाराची महत्वाची भूमिका दोन्ही संघाकडनं. सराव सामने खेळणाऱ्यांना आम्ही निवडणीचा इशारा, आपला चेंडू क्रीडांगणात येता कामा नये. सराव सामने खेळणारे खेळाडू कृपया हा सामना निर्णायक क्षणावर येऊन टिपलेला. मॅच जिंकली तर वैयक्तिक बक्षीस प्रकाश राठोड. 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा बक्षीस. म्हटलंच होतं सोनवणे सर आले तर पैशाचा पाऊस पडतो. प्रकाश राठोड याला 1000 रुपयाचं वैयक्तिक बक्षीस. मॅच जिंकल्यानंतर सुरेख षटकार आणि अशा पद्धतीने क्रियाचा संघ सामना जिंकलेला. अशा पद्धतीने क्रियाच्या संघाने हा सामना जिंकलेला. चांगली चुरशीची लढत या ठिकाणी बघायला मिळाली. अशा पद्धतीने 6000 रुपये वाचलेले ते सोनवणे सरांचे.